नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. ॲट 25 डिग्री सेंटीग्रेड 0.1 मोलल solution of CH3COOH is 1.35% dissociated. मग इथं मोलॅलिटी दिले, ही अल्फाची व्हॅल्यू आहे. इन ॲन ॲक्वियस सोल्युशन म्हणजे वॉटर मधलं सोल्युशन आहे. इथं तुम्हाला KF तेवढा त्यांनी द्यावा लागेल. तो काहीतरी 1.86 केल्व्हिन किलोग्रॅम पर मोल आहे, तो तुम्हाला द्यावा लागेल. कॅल्क्युलेट फ्रीजिंग पॉइंट. फ्रीजिंग पॉइंट काढा म्हटलं, आणि ऑस्मॉटिक प्रेशर ते पण विचारले. या दोन गोष्टी काढायच्या आहेत. पुढे आणखीन एक त्यांनी असं सांगितलंय, ॲझ्युमिंग मोलॅलिटी अँड मोलॅरिटी टू बी आयडेंटिकल. मोलॅलिटी आणि मोलॅरिटीची व्हॅल्यू ही सेम घ्यायची. ज्यावेळेला मोलॅलिटी असेल 0.1 मोलर घ्यायचं, मोलॅरिटी असेल त्यावेळेला 0.1 मोलर घ्यायचं. बघा काय काय दिलेलं आहे, सगळं एकत्र मांडून घेऊया. गिव्हन डाटा कॉन्सन्ट्रेशन सांगितलेलं आहे तिने 0.1 मोलर. हेच तुम्ही 0.1 मोलर पण घेऊ शकता. ज्यावेळेला तुम्हाला मोलॅलिटी घ्यायची असेल त्यावेळेला स्मॉल एम इक्वल टू 0.1 मोलर घ्या. ज्यावेळेला तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन C घ्यायचं असेल त्यावेळेला हे असं घ्या. ठीक आहे. मग आपण इथलं थोडस परत, आणि कोणाची काही त्यात शंका नको, इथं थोडासा बदल करू फक्त. इथं असं लिहूया कॉन्सन्ट्रेशन. तुम्हाला जे पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही ते घेऊ शकता. अल्फाची व्हॅल्यू सांगितलेली आहे 1.35% सांगितले. म्हणजेच 1.35 डिव्हायडेड बाय 100 करावं लागेल तिथं तुम्हाला. तीच व्हॅल्यू किती येणार मग? 0.0135 ही त्याची व्हॅल्यू. त्यानंतर फ्रीजिंग पॉइंट विचारलेला आहे त्याचा, त्यामुळे तुम्हाला सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट काढावा लागेल. तो काढायचा आहे. मग साहजिकच वॉटरसाठी फ्रीजिंग पॉइंट घ्यायचा आहे 0 डिग्री सेंटीग्रेड. तो कन्सिडर करावा लागेल. केल्व्हिन मध्ये घेतलं काय तर त्यावेळेला 273 त्याच्यामध्ये ऍड करावे लागतील. ऑस्मॉटिक प्रेशर एक विचारलेलं आहे. त्यानंतर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला इथं KF लागेल. KF इक्वल टू 1.86 केल्व्हिन किलोग्रॅम पर मोल. तर हे सगळं, इतकी सगळी इन्फॉर्मेशन त्यांनी त्या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन. आता याच्यामध्ये त्यांनी ज्या अर्थी अल्फा दिलाय त्या अर्थी तुम्हाला याच्यामध्ये व्हॅन्ट ऑफ फॅक्टर घ्यावा लागेल. पहिल्यांदा तो फाइंड आउट करावा लागेल तुम्हाला. मग तो फाइंड आउट करण्यासाठी काय घ्यावं लागेल बघा. त्यांनी ऍसिड सांगितलेलं आहे CH3COOH. हे वीक ऍसिड आहे, त्यामुळे याच्यापासून तुम्हाला हे आयॉन्स असे मिळतील. इनिशियल मोल ह्याचा जर 1 असेल तर हे 0 0 असं येणार. त्याचा डिग्री ऑफ डिसोसिएशन आहे अल्फा. म्हणजे ऍट इक्विलिब्रियम काय होईल, याच्यातून अल्फा इतका पार्ट बाहेर पडेल. मग त्यावेळेला पहिला CH3COO- चे अल्फा पार्ट तयार होईल. H+ पण किती तयार होतील? अल्फा तयार होतील. मग टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स किती होतील ते काढायचं, आणि त्यालाच आय घ्यायचा आहे. आय इक्वल टू या सगळ्यांची बेरीज करायची. म्हणजेच काय येणार? 1 मायनस अल्फा प्लस अल्फा प्लस अल्फा हे असेल. मग याच्यामध्ये हे मायनस अल्फा आणि प्लस अल्फा कॅन्सल होईल. देअर फोर आय इक्वल टू 1 प्लस अल्फा, दॅट इज 1 प्लस अल्फाची व्हॅल्यू इथं आहे
0.0135 म्हणजेच आय इक्वल टू 1.0135 ही व्हॅल्यू मिळेल. सगळ्यात पहिल्यांदा ही व्हॅल्यू महत्वाची आहे, कारण जिथं अल्फा दिलाय तिथं पहिल्यांदा आय फाइंड आउट करायचा आणि मग त्याच्यानंतर मग बाकीचे सगळे फॉर्म्युलेज आपल्याला यूज करायचे आहे. आता बघा, पहिलं फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशनचं वापरलं पाहिजे. मग डेल्टा टी एफ इक्वल टू, आपला जनरल फॉर्म्युला कसा होता, के एफ इंटू यम होतं. आता याच्या अलीकडं अजून एक टर्म घ्यावी लागेल आय. तेव्हा हे लक्षात घ्या कशा पद्धतीनं चेंजेस होतात फॉर्म्युले ते. मग डेल्टा टी एफ इक्वल टू आय ची व्हॅल्यू आहे 1.0135 इंटू के एफ किती आहे 1.86 आणि मोलॅलिटी काहीतरी 0.1 सांगितलेली आहे, बरोबर. 0.1. आता हे तेवढं लॉग टेबलनं तुम्हाला सोडवावं लागेल. आता लॉग टेबल मध्ये बघा, ही पहिली टर्म आहे 10⁻⁴ मध्ये 3चा मीन डिफरन्स, पुढे 5 आहे, त्यामुळे 4चा मीन डिफरन्स बघून घेऊया, काय अडचण नाही त्याच्यात. 10⁻⁴ मध्ये 4चा मीन डिफरन्स 10 1 मध्ये ते 10⁻⁴ मध्ये 3चा घेतला मीन डिफरन्स तर 12 येतोय, 4चा घेतला तर 17 येतो. असू दे, काय अडचण नाही, काय फार फरक पडणार नाहीये. 43 आणि 7 50 आणि 10 60 0060 0060. आता याचं 1.86चा 0.18/6 मध्ये 18 इथं 6 2695 2695 ते 0.1 आहे, त्याला आपण ऍडजस्ट करू. यांची बेरीज करायची आहे. 5 9 आणि 6 1505 हातचाला 1 6 आणि 1 7 2 हे एवढे येईल. आता 0.27चा 5 मध्ये 5चा मेन डिफरन्स अँटीलॉग बघायचा आहे. 0.27 5 मध्ये 5चा मेन डिफरन्स 1884 आणि 2 1886. येणार. पहिल्या आकड्यानंतर डेसिमल पॉइंट इंटू इथं अजून एक आहे व्हॅल्यू 0.1, म्हणजेच हे किती होणार, डेल्टा टी एफ इक्वल टू 0.1886 हे असेल. पण त्यांनी फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन विचारलेलं नाहीये, सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट काढा असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग डेल्टा टी एफ इक्वल टू, त्याचा फॉर्म्युला कसा आहे, टी एफ 0 मायनस टी एफ हे असं आहे. मग याच्यावरून टी एफ इक्वल टू काढला पाहिजे. देअरफोर टी एफ ला इकडे घेतोय, टी एफ 0 मायनस डेल्टा टी एफ आहे ना, वॉटरचं किती आहे, वॉटरचा 0 आहे. हे तुम्ही डेल्टा टी एफ जे आलेलं आहे हे तुम्ही डिग्री सेंटीग्रेड मध्ये पण घेऊ शकताय, केल्व्हिन मध्ये पण घेऊ शकताय. हा डिफरन्स आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे डिग्री सेंटीग्रेड मधला डिफरन्स आणि केल्व्हिन मधला डिफरन्स सेमच येणार. मग इथं मी फ्रीजिंग पॉइंट वॉटरचा 0 डिग्री सेंटीग्रेड घेतोय मायनस डेल्टा टी एफ ते किती आहे 0.1886, म्हणजेच याची व्हॅल्यू येणार -0.1886 डिग्री सेंटीग्रेड. हे त्याचं आन्सर मिळेल, फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन.
आता दुसरं काय विचारलंय बघा, ही एक व्हॅल्यू झाली. दुसरं विचारलंय त्यांनी ऑस्मॉटिक प्रेशर विचारलं, पाय इक्वल टू. बघा काय काय टर्म्स आहेत त्या. आता ऑस्मॉटिक प्रेशरचा फॉर्म्युला माहित पाहिजे. ऑस्मॉटिक प्रेशरचा नॉर्मल फॉर्म्युला आहे सी इंटू आर इंटू टी. हा त्याचा नॉर्मल फॉर्म्युला आहे. मग आता इथं ज्या अर्थी व्हॅन्ट ऑफ फॅक्टर आहे त्या अर्थी इथं त्याला आय न मल्टिप्लाय करावं लागेल. आता व्हॅल्यूज बघा बरं. आय आपण मगाशी फाइंड आउट केलेला आहे, तो आहे 1.035. कॉन्सन्ट्रेशन त्यांनी सांगितले 0.1 मोलॅरिटी मोलॅलिटी दोन्ही ठिकाणी सेम घ्या म्हणून सांगितलेलं आहे. आता इथं फक्त कॅपिटल आर तेवढा तुम्हाला SI सिस्टम मधला घेऊन चालणार नाही. 0.082 हा घ्यावा लागेल. आणि टेम्परेचर बघा बरं, त्यांनी काहीतरी सुरुवातीला बहुतेक 25 डिग्री सेंटीग्रेड काहीतरी सांगितले बघ. कुठे गेला प्रॉब्लेम, हे बघा इथे सुरुवातीलाच आहे 25 डिग्री सेंटीग्रेड. त्याचं कन्व्हर्शन करावं लागेल केल्व्हिन मध्ये. म्हणजे इथं आपण एक्स्ट्राच्या व्हॅल्यूज कुठल्या वापरल्या बघा, 0.082 एक वापरलं आणि टेम्परेचर 25 अधिक 273 हे सुद्धा तुम्हाला गिव्हन डाटामध्ये ऍड करावं लागेल. हे इथे घेतोय 298 केली. आता काय परत एकदा लॉग टेबल त्यानं सोडवलं पाहिजे. ह्या 0.1 ला मी तसंच ठेवते, बाकीचे लॉग बघून घेऊयात आपण परत एकदा. 10⁻³ मध्ये 5चा मेन डिफरन्स, 10 3 5च्या ऐवजी 10⁻³ मध्ये 5चा मेन डिफरन्स. मग हे किती होतं, 128 आणि 21. 0 1 28 आणि 21, 28 आणि 1 29, 29 आणि 20 49, 0149. हे असेल. त्यानंतर हे बघा बरं, बार टू पॉइंट काहीतरी याचं घोळ झालंय बघा. याचं आयचं मगाशी काहीतरी वेगळं आलं होतं. जरा थांबा बघूया इथं किती होतं वर. हो हे काहीतरी वेगळं होतं. थांबा काय व्हॅल्यू आहे, 1.0135 आहे. थांबा चुकलंय तिथं. तरीच म्हटलं असं का व्हायला काय. एक सेकंद काढतो मी. इथं पण चुकलेलं आहे काहीतरी. आपण डिफरन्स बघताना काहीतरी जरा वेगळा बघितला होता. असं आहे बघा ते. आता बघा बरं, 10⁻1 मध्ये 4चा मेन डिफरन्स बघितला होता मी मगाशी. आता येईल बघा बरोबर. 10⁻1 मध्ये 4चा मेन डिफरन्स 43 आणि 7 50 आणि 10 60. 0060 हे बरोबर आहे बघा. 0060. त्यानंतर ह्याचा बार टू पॉइंट 82चा 0 मध्ये 82 त्याचा 0 मध्ये ते आहे 9138. 9138. 298चा 2.29 मध्ये 29 त्याचा 8 मध्ये 47 42. यांची बेरीज करूया. 5 8 14 8 9 4 13. चालेल, एक हे 2 - 2 कॅन्सल होईल. इथं फक्त एक येणार. 0.39चा 4 मध्ये
झिरोचा मेन डिफरन्स. 0.39चा 4 मध्ये बघतो. 0.39, 1 2 3 4 4 मध्ये इथे येते. 2477 येते. 2477. मग 2.477 इंटू इथं आहे 1, ते 10⁻1. इथलं 0.1 ते पुढे ठेवतोय, त्यामुळे हे कॅन्सल होईल. याचं येणार 2.477 ऍटमॉस्फिअर ही त्याची व्हॅल्यू. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. 0.1 मोलर सोल्युशन ऑफ K2SO4 इन वॉटर हॅज अ फ्रीजिंग पॉइंट. त्याचा फ्रीजिंग पॉइंट दिलेला आहे. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ व्हॅन्ट ऑफ फॅक्टर आय फाइंड आउट करायचं आहे. इफ KF, वॉटर साठी KF एवढा दिलेला आहे. हा द्यावा लागेल प्रत्येक वेळेला तुम्हाला. ठीक आहे. बघा काय काय सांगितलंय त्यांनी त्याच्यामध्ये. गिवन डाटा, मोलॅलिटी दिलेली आहे 0.1 मोलर. त्या सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट सांगितलेला आहे -0.43 डिग्री सेंटीग्रेड. व्हॅन्ट ऑफ फॅक्टरची व्हॅल्यू विचारलेली आहे आय इक्वल टू. त्यानंतर KF त्यांनी दिलेला आहे 1.86 केल्व्हिन किलोग्रॅम पर मोल. कशा पद्धतीने आहे ते. पुढचा सेक्शन, फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन. सगळ्यात पहिल्यांदा डेल्टा TF फाइंड आउट करा. मग डेल्टा TF म्हणजे येणार TF0 मायनस TF. मग TF0 हे ऍक्वियस सोल्युशन सांगितलेलं आहे. याचा अर्थ हे वॉटर मधलं सोल्युशन आहे. त्यामुळे TF0 घ्या 0 मायनस TF सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट तो एवढा आहे. हे मायनस मायनस प्लस होईल. असेल ही डेल्टा TF ची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल. त्याच्यानंतर डेल्टा TF चा आपला नेहमीचा फॉर्म्युला असा आहे KF इंटू स्मॉल m. मात्र इथं व्हॅन्ट ऑफ फॅक्टर मधला फॉर्म्युला पाहिजे. फक्त आय न त्याला मल्टिप्लाय करायचं. मग याच्यावरून आय इक्वल टू किती येईल बघा बरं. हे KF आणि M इकडे घ्या. हे असेल. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरायच्या आहेत. वापरूया व्हॅल्यूज काय आहेत ते. आय इक्वल टू डेल्टा TF आहे 0.43 डिव्हायडेड बाय KF ची व्हॅल्यू आहे 1.86 इंटू मोलॅलिटी सांगितलेले आहे 0.1. हे या पद्धतीने दिलेलं आहे. 0.1 म्हणजे 1/10. ते वर जर पाठवलं तर याला 10 किंवा याला आणि याला 10 मल्टिप्लाय करूया. म्हणजे हे होईल 4.3 डिव्हायडेड बाय 1.86. याला 10 मल्टिप्लाय केले त्यामुळे ह्याचं 1 होणार. याला 10 मल्टिप्लाय केले त्यामुळे याचं 4.3 होणार. आता ही एवढीच टर्म लॉग टेबलनं आपल्याला सोडवावी लागेल. ठीक. 43चा 0 मध्ये 6335 झिरो पॉइंट घ्यावं लागेल ते. त्यानंतर 1.86 तिथं 0 पॉइंट
18 चा 6 मध्ये, 18 हे 6 मध्ये 2695. हे डिव्हिजन आहे, त्यामुळे यांची वजाबाकी करावी लागेल. 0, 9 आणि 4 13, हातच्याला 1, 7 आणि 6 13, हातच्याला 1, 6 मधून 3 गेले 3, हे असेल. आता पॉइंट 36 चा 4 मध्ये, पॉइंट 36 त्याचा 4 मध्ये किती? 2312, 2312. therefore I equal to 2.312. हेच त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. 0.15 मोलर ॲक्वियस सोल्युशन, मोलॅलिटी दिलेले आहे, वॉटर मधलं सोल्युशन आहे, KCl, फ्रीजेस ऍट, त्याचा फ्रीजिंग पॉइंट दिला, कॅल्क्युलेट आय, ऑस्मॉटिक प्रेशर ऍट 0 डिग्री सेंटीग्रेड, म्हणजे आय फाइंड आउट करायचं आहे, पायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. 0 डिग्री सेंटीग्रेड म्हणजे 273 केल्विन घ्यावं लागेल. त्यानंतर ऍझ्युम व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इक्वल टू दॅट ऑफ वॉटर, असं म्हटलेलं आहे त्यांनी. थोडक्यात ह्याच्यामध्ये तुम्हाला मोलॅलिटी आणि मोलॅरिटी ही सेम कन्सिडर करा, असं त्यांना सुचवायचं आहे. आपण ते याच्या आधी पण घेतलेलंच आहे, तसंच याच्यामध्ये कन्सिडर करा. बघूया काय काय दिलेलं आहे ते सगळे एकत्र घेऊया. मोलॅलिटी सांगितलेली आहे 0.15 मोलल. जर तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन वापरायचं असेल तर हेच 0.15 मोलर असं पण तुम्ही वापरू शकताय. ॲक्वियस सोल्युशन वॉटर मधलं सांगितलेलं आहे आणि फ्रीजिंग पॉइंटचा रेफरन्स आहे, त्यामुळे KF इक्वल टू 1.86 केल्व्हिन किलोग्रॅम पर मोल, हे कन्सिडर करावं. हे एक लागेल त्याच्या. फ्रीजिंग पॉइंट दिलेला आहे सोल्युशनचा, तो सांगितलेला आहे -510 डिग्री सेंटीग्रेड. कॅल्क्युलेट, आपण इथंच सोल्युशनचा पण फ्रीजिंग पॉइंट कन्सिडर करूया, TF0. तो पण घेतोय 0 डिग्री सेंटीग्रेड मध्येच घेतोय मी त्याला, बघा. आणि डेल्टा TF इक्वल टू, तयारच करूया त्याला इथं, TF0 मायनस TF करावं लागेल, म्हणजेच 0 --0.510, दॅट इज इक्वल टू 0.510. हे डिग्री सेंटीग्रेड मध्ये पण चालतंय, केल्विन मध्ये पण चालतंय, डिफरन्स फक्त हे लक्षात घ्या. मी परत परत ते रिपीट करतोय तुम्हाला. त्याच्यानंतर मला विचारलंय त्यांनी आय इक्वल टू, त्याच्यानंतर विचारलेलं आहे ऑस्मॉटिक प्रेशर पाय इक्वल टू, ऍट 0 डिग्री सेंटीग्रेड विचारलंय, त्यामुळे टेम्परेचर T इक्वल टू 273 केल्व्हिन घ्यावं लागेल. आणि कॅपिटल R एक घ्यावं लागेल इथं, 0.082 हे घ्यावं लागेल. काही जण त्याच्याही पुढची व्हॅल्यू देतात, 0.08206 हे पण घेतात त्याच्यात. त्यामुळे हे माहिती असू दे व्यवस्थित, कुठल्या ठिकाणी काय वापरायची आहे व्हॅल्यू, ती जरा तेवढी फक्त काळजीपूर्वक बघून ठेव. आता याचं आपण फॉर्म्युला आणि कॅल्क्युलेशन्स मध्ये येऊया. तर पहिल्यांदा आपल्याला आय फाइंड आउट करायचा आहे. डेल्टा TF चा फॉर्म्युला, नेहमीचा फॉर्म्युला एवढाच आहे, त्याला आता फक्त पुढं प्रोडक्ट मध्ये आय तेवढं घ्यावं लागेल. त्यामुळं आय इक्वल टू
हे के एफ आणि एम इकडे पाठवा. डेल्टा टी एफ डिव्हायडेड बाय के एफ इंटू एम. व्हॅल्यूज वापरा त्याच्यामध्ये. आय इक्वल टू डेल्टा टी एफ आहे 0.510 डिव्हायडेड बाय के एफ आहे 1.86 आणि मोलॅलिटी आहे 0.15. परत एकदा हे लॉग टेबलनं सोडवावं लागेल आपल्याला, विनाकारण त्याच्यामध्ये रिस्क घेण्यात काही पॉइंट नाही. बघा बरं काय काय छेदात कोण आहे त्या दोघांचं पहिल्यांदा वरून. 1.86 18/6 मध्ये 18/6 मध्ये 26.95 म्हणजे इथे येणार 0 पॉइंट, इथे घेतो बाजूला 26.95. त्यानंतर 0.15 बार 1.15चा बहुतेक 1761 असावा. हे बघा इथे 15चा 1761. या दोघांची बेरीज करा. 6 1505 हात चाला 1 7 आणि 6 13 आणि 1 14 1404 हात चाला 1 2 आणि 2 4 बार 1.4456. हे झालं छेदाचं कॅल्क्युलेशन झालं. आता अंशाचा लॉग तेवढं बघूया काय येतो. बार 1.51चा 0 मध्ये 51 0 मध्ये 7076. आणि हे छेदाचं कॅल्क्युलेशन आहे ते याच्यातनं वजा करायचं. या दोघांची वजाबाकी करा. हे संपलं इथं वरतीच कॅल्क्युलेशन एवढंच. तर 6 मधून 6 0 7 मधून 5 2 4 आणि 6 10 हातचे आले 1 7 मधून 5 गेले 2. हे दोन्ही कॅन्सल झाले. एवढे येणार इथं. मग आय इक्वल टू 0.26चा 2 मध्ये 0.26 त्याचा 2 मध्ये गेलं 26 इथे बघा 2 मध्ये म्हणजे 1828 येणार. 1.828. आय इक्वल टू 1.828 ही तुम्हाला पहिली व्हॅल्यू या ठिकाणी मिळेल. बघा लक्षात येते का. आता दुसरं कॅल्क्युलेशन मला करायचं आहे. पाय इक्वल टू ऑस्मॉटिक प्रेशरचा जनरल फॉर्म्युला नेहमीचा फॉर्म्युला असा आहे. त्यालाच आता फक्त व्हॅन्ट ऑफ फॅक्टरनं मल्टिप्लाय करा. आता ह्या व्हॅल्यूज त्याच्यामध्ये वापरल्या पाहिजेत. बघा काय काय दिलेले आहेत व्हॅल्यूज. आय इक्वल टू 1.828 ते घेतलं. कॉन्सन्ट्रेशन काहीतरी 0.15 सांगितले. त्यानंतर आर ची व्हॅल्यू आहे 0.08206 आणि टेम्परेचर 273 एवढं आहे. आता ह्या सगळ्यांचं परत लॉग कॅल्क्युलेशन केलं पाहिजे. आता बघा जरा काय काय होते. 1.828 0 पॉईंट हे एवढंच येणार आहे 26-20. तरी पण चेक करू आपण. 18चा 2 मध्ये 8चा मेन डिफरन्स 18 2 8चा मेन डिफरन्स 8चा मेन डिफरन्स आहे 19 19 आणि 1 20 26-20. हे बघा तेच होतं बघा 26-20. 0.15 बार 1.1761 चेक करा पाहिजे असेल तर तुम्हाला. त्यानंतर हे येणार बार 2 पॉइंट येणार इथं. कारण अजून एक 0 आहे इथं. 82चा 0 मध्ये 6चा मेन डिफरन्स 82 0 मध्ये 6चा मेन डिफरन्स इथं आहे. मग 91 38 आणि 3 91 41 9141.
9141 याचं झालं आता 273. 2 पॉईंट आहे ना, सॉरी. 2 पॉईंट 27चा 3 मध्ये. 27 3 मध्ये. 4362. 4362. यांची सगळ्यांची बेरीज 2 3 4 6 10 16 18. 1 4 5 12 18. 1 5 14 15 17. 1 5 14 15 17. 7 झाले. हे दोन -2 + 2 कॅन्सल. 1 आणि -1 हे पण कॅन्सल. एवढे. पाय इक्वल टू 0.78चा 8 मध्ये 4चा मिड डिफरन्स. 0.78चा 8 मध्ये 4चा मिड डिफरन्स. इथे 6138. 61 38 आणि 6 44. 61 44. 6.144 हे या पद्धतीने येईल आणि त्याचं युनिट येणार ऍटमॉस्फिअर. बघा, लक्षात येते का? त्यामुळे हे या पद्धतीनं तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागेल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. ऑस्मॉटिक प्रेशर्स ऑफ CaCl2 and urea solutions of same concentration, सेम टेम्परेचर. दोनही सोल्युशन साठी कॉन्सन्ट्रेशन सेम आहे, टेम्परेचर सेम आहे. त्यांच्या व्हॅल्यूज त्यांनी दिलेल्या आहेत. CaCl2 साठी 0.605 ऍटमॉस्फिअर आहे. युरिया सोल्युशन साठी 0.245 ऍटमॉस्फिअर आहे. तर कॅल्क्युलेट व्हॅन्ट ऑफ फॅक्टर फॉर CaCl2. तर CaCl2 साठी व्हॅन्ट ऑफ फॅक्टर फाइंड आउट करा असं त्यांनी सांगितलेलं आहे. बघा व्यवस्थित काय काय त्यांनी सांगितलेलं आहे ते. दोन प्रकारची सोल्युशन सांगितलेले आहेत. एक आहे CaCl2. लक्षात घ्या, हा सॉल्ट आहे, त्यामुळे याचं डिसोसिएशन होणार. याचं डिसोसिएशन झालं की याच्यासाठी व्हॅन्ट ऑफ फॅक्टर डिफाईन केलेला असेल, त्याची व्हॅल्यू काहीतरी असेल. युरिया सोल्युशन जे आहे त्याचं डिसोसिएशन होत नाही. नो डिसोसिएशन असं म्हणूया. जर याचं डिसोसिएशन होणारच नसेल तर याच्यासाठी I = 1 घ्यायचं. हे पहिल्यांदा लक्षात ठेवा. कुणासाठी I घ्यायचा आहे, कुणासाठी I घ्यायचा नाही, आणि तो का घ्यायचा का घ्यायचा नाही हे पण माहित असू दे. त्यानंतर त्यांनी सांगितले दोघांच्यासाठी कॉन्सन्ट्रेशन सेम आहे, टेम्परेचर सुद्धा सेम आहे म्हणून सांगितले दोन्ही सोल्युशनसाठी. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी त्यांचे व्हेपर प्रेशर्स दिलेले आहेत. कोण आहे पहिलं? एक नंबरला CaCl2, त्याला मी 1 म्हणतो. π1 = कोण आहे तिथं? CaCl2 रिस्पेक्टिव्हली बघा 0.605 आणि दुसरी व्हॅल्यू जी आहे 0.245 ही आहे युरियासाठी. प्रेशर्स आहेत ते, त्यामुळे ते ATM मध्ये दिलेले आहेत. आणि त्यांनी विचारले कॅल्क्युलेट द व्हॅन्ट ऑफ फॅक्टर फॉर CaCl2. ह्याच्यासाठी ते फाइंड आउट करायचं आहे. मग I1 फाइंड आउट करायचं आहे. I2 = किती घ्यायचं आहे? 1 घ्यायचं. बघा इथं तयार आहे, लिहिलेलं आहे वरती. बघूया मग काय काय तयार होतंय त्याचं. पुढचा सेक्शन फॉर्म्युले अँड कॅल्क्युलेशन्स. आपला फॉर्म्युला कसा आहे? π =
आय इंटू सी इंटू आर इंटू टी हा फॉर्म्युला आहे. मग समजा मी जर पाय 1 लिहिलं इथं, तर इथं मला I1 घ्यावं लागेल आणि पाय 2 साठी I2 घ्यावं लागेल. हे असं येईल. मग पहिल्या इक्वेशनला दुसऱ्या इक्वेशनला मी डिव्हाइड करतो. पाय 1 अपॉन पाय 2 इज इक्वल टू I1 CRT डिव्हायडेड बाय I2 CRT हे असेल. मग याच्यामध्ये काय होणार आहे, हे CRT आणि CRT कॅन्सल होईल. म्हणजे शिल्लक असं राहील पाय 1 अपॉन पाय 2 दिस इज इक्वल टू I1 तो काढायचा आहे आणि I2 किती आहे 1. त्यामुळे याचा छेद नाही लिहिला तरी चालेल. मग याच्यावरून I1 इक्वल टू काय शिल्लक राहील, पाय 1 अपॉन पाय 2. पाय 1 ची व्हॅल्यू आहे 0.605. पाय 2 ची व्हॅल्यू आहे 0.245. आता हे लॉग न सोडवावं लागेल. बार 1.60 चा 5 मध्ये इथं आहे 60, त्याचा 5 मध्ये 7818. 7818 0.245 त्याचं बार 1.24 चा 5 मध्ये 24 5 मध्ये 3892. यांची सबट्रॅक्शन करायची आता. 6 2 11 9 आणि 9 18 1 7 मधून 4 गेले उरले 3. हे -1 + 1 हे 0 होणार. मग 0.39 चा 2 मध्ये 6 चा मेन डिफरन्स 0.39 चा 2 मध्ये 6 चा मेन डिफरन्स 24 66 आणि 3 24 69. हे त्याचं फायनल आन्सर आहे. त्यामुळे बघा कशा पद्धतीने काय काय प्रश्न विचारतात ते.